त्यांच्या देखरेखीखाली करावी। यापूर्वी आम्ही तक्रार दिलेली आहे, त्या तक्रारीची काही दखल झाली नाही, त्याचं हे पहिलं उदाहरण आहे। एकूणच या निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादीची भूमिका आणि आता भरलेल्या फॉर्मवरती काय मत आहे तुमचं? की त्यांचा विषय राहिला, आमचं एवढंच म्हणणं आहे, निवडणूक प्रक्रिया ही लोकशाही पद्धतीने झाली पाहिजे, सर्वांना न्याय हा समान मिळाला पाहिजे। एकाला न्याय वेगळा, एकाला न्याय वेगळा असं होता कामा नये, ही आमची स्पष्ट MIMची भूमिका आहे। आता या ठिकाणी काय झालंय, काय झालं काही नाही, 4 वाजेपर्यंतची वेळ होती, सर्वांना त्यांनी काढलं। त्याच्यानंतर 4 वाजून 2 मिनिटांनी जे लोक आले त्यांचे उमेदवारी अर्ज घेण्यात आले नाही। मग एकाला एक न्याय, ह्यांना एक न्याय, हा कोणता कायदा आहे? त्याच्यामुळे तडजोड झाली वाटतं काही अधिकारी काय नाव? निवडणूक निर्णयाचा माने साहेब आहे, आम्ही त्यांना आमची तक्रार तिथे दाखल केली। आर्थिक स्वरूपाचं काही घडलंय का त्याच्यामुळे असं होऊ शकतं। मग 4 वाजता तुम्ही बघा, 4 वाजता ते म्हणतात की हॉलमध्ये होते आणि 5:15ला स्वीकृत करतात। मग 1 तास 15 मिनिटं त्या हॉलमध्ये कोणी थांबलं बी नाही ना। इतका वेळ कशासाठी दिला त्यांना? लोकांना त्यांनी 2 मिनिटं दिले नाही आणि त्यांना 1 तास 15 मिनिटं। या पक्षांचे एबी फॉर्म भरलेले त्यांची नावं काय आहेत एकदा वाचून दाखव। आता हे फॉर्म आलेले आहेत नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीकडून, गरजे म्हणून त्यांचे सरचिटणीस आहेत। त्यांनी ते एबी फॉर्मचा गठ्ठा श्री किशोर काळे, कोण आहे ते माहीत नाही, यांच्या मार्फत निवडणूक निर्णय अधिकारी पाठवलेले आहेत। आमची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आम्ही तक्रार केलेली आहे की ते स्वीकारू नयेत, ते स्वीकारले आम्ही त्याच्या विरोधात निवडणूक आयोग असेल, न्यायालय असेल किंवा उच्च न्यायालय असेल, आम्ही दाद मागितल्यावर राहणार नाही। ओके.